गाळप हंगाम बैठकीत 5 रुपयांवरून साखर कारखानदारांचा गदारोळ। राज्य सरकारनं घोषित केलेल्या 5 रुपये प्रति टन मदतीस कारखानदारांनी केला विरोध। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगरांचं राज्यभरात आंदोलन। रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर दौऱ्यावर। दौऱ्याच्या वेळेला विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी। शिंदेच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी। चला लुटायला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं टीझरमध्ये विशेष उल्लेख। चला जगाला दाखवून देऊया। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्यावरून केशव उपाध्यायांचा खळबळजनक दावा। दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटींच्या घरात असल्याची केशव उपाध्यायांची माहिती। उपाध्यायांच्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा आणखीन एक टीझर समोर। शिंदेंनी मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर टीझरमधून शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न। ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला वेग। शिवाजी पार्क परिसरात ठाकरेंकडून जोरदार बॅनरबाजी। मेळावा निष्ठावंतांचा असा बॅनरवरती उल्लेख। नाशिकमध्ये दसरा मेळाव्याच्या बॅनरवर झळकले ठाकरे बंधूंचे फोटो। ठाकरेंच्या शिवसेनेची शहरात बॅनरबाजी। ठाकरे बंधू मेळाव्यात एकत्र येणार का याकडे चर्चांना उधाण। पंढरपुरात अभिषेकासाठी उत्तर प्रदेशहून आणलेलं पाणी वापरण्यात येत असल्याचा महर्षी वाल्मिकी संघटनेचा आरोप। संबंधित घटनेचा संघटनेकडून निषेध। दुपारच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। पहिली मोठी बातमी आपण बघूया। धनगर समाज आरक्षणासाठी तर आक्रमक झालेला आणि यावेळेला त्यांनी आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडलेला आहे। तो जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही दिलेला आहे। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। भुसावळ आणि बुलढाणा या दोन ठिकाणची आपण दृश्य बघतोय। दोन्ही ठिकाणी ढोल वाजवत ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। इकडे भुसावळमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेले होते। अमोल जावळे यांच्या घरासमोर आंदोलन झालेलं आहे। दरम्यान ढोल वाजवत हे ठिय्या आंदोलन केलं जात आहे। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। भुसावळ असेल किंवा बुलढाणा असेल दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाज या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतोय। धनगर समाज आरक्षणासाठी आता चांगलाच आक्रमक झालेला आहे। यावेळेला आमदार अमोल जावळे यांच्या घरासमोर ढोल वाजवत ठिय्या आंदोलन केलंय। येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत त्यांनी हा सगळा परिसर दणाणून सोडलेला आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय भुसावळमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आलेले आहेत, तर इकडे बुलढाण्यात सुद्धा तशीच परिस्थिती बघायला मिळते। मोठ्या संख्येने धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा धनगर समाज आक्रमक झालेला आणि पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीनमध्ये धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे धुळे सोलापूर महामार्ग सुद्धा रोखून धरलाय। रास्ता रोको आंदोलन केलंय। मुरमा फाट्यावरती मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आहे। यावेळेला आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सुद्धा सहभाग बघायला मिळतोय। एकीकडे बिडकीनमध्ये आपण बघतोय धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे, तर धुळे सोलापूर महामार्गावर सुद्धा महिलांचा मोठा समावेश यावेळेला बघायला मिळतोय। रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा सुद्धा आंदोलकांनी दिलेला आहे।
पैठण ते संभाजीनगरमध्ये हा चक्काजाम आंदोलन आपल्याला बघायला मिळतोय। वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ठप्प झाली, कारण रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। तर मुरमा फाट्यावर मेंढ्यांसह हे सगळे आंदोलक एकत्र आलेले आहेत आणि रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। एकीकडे धुळे सोलापूर महामार्गावरती हे आंदोलन, तर दुसरीकडे बिडकीनमध्ये सुद्धा धनगर समाज आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज हा चांगलाच आक्रमक झालेला आहे। दरम्यान महिलांचा मोठा सहभाग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। धुळे सोलापूर महामार्ग जो आहे या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि मुरमा फाट्याजवळ मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावरती उतरलेला आपण दृश्यांमध्ये सध्या बघतोय। तर दुसरीकडे बिडकीनमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलाय, चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। ठिकठिकाणी आपण बघतोय हातात फलक आहेत, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर हे आंदोलन असं सुरू राहील असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन या ठिकाणी धनगर समाजाचं हे आंदोलन आपण बघतोय। दरम्यान धाराशिव तालुक्यातील थेर गावात सुद्धा धनगर बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेत। मेंढरं घेऊन धनगर बांधवांनी धाराशिवकडे येणारा रस्ता जो आहे तो रोखून धरलाय, तर दुसरीकडे कळंब मार्गावरती देखील धनगर बांधवांनी हे आंदोलन केलंय। परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। यावेळेला मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव रस्त्यावरती उतरलेले आपण बघतोय। एकीकडे धाराशिवची दृश्य आहेत, तर दुसरीकडे आपण बघतोय परभणी। राज्यात अनेक ठिकाणी धनगर समाजाचं हे आंदोलन आपल्याला बघायला मिळतं। ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। आमच्या आरक्षणाच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करा, एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, धनगर समाजाची प्रमुख मागणी आपल्याला बघायला मिळते। तर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। सोलापूर हैदराबाद महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। मागील 15 दिवसांपासून जालन्यात दीपक बोराडे धनगर समाजाच्या मागणीसाठी उपोषण करतायत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। याच धनगर समाजाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी नेरफळ यांनी, बघूया। आरक्षणाच्या मागणीला घेऊन धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको सुरू आहे। कशामुळे रास्ता रोको करताय, काय मागणी आहे? धनगर समाजाला एसटी आरक्षणची अंमलबजावणी करावी, धनगर समाजाला एसटी आरक्षणात घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि ह्या एका मागणीसाठीच आम्ही आज दीपक भाऊ बोराडे म्हणून समाजाचे नेते आज जालना येथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा आज 15वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि आमची सरकारला एकच मागणी आहे की दीपक भाऊ बोराडे यांच्या जे तब्येत खालावली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर धनगर समाजा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी। दीपक भाऊ बोराडे जे उपोषणाला बसले त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करते, काय मागणी आहे? 100% सरकार दुर्लक्ष करत आहे। आमचं हक्काचं एसटी आरक्षण असताना धनगड आणि आमची मागणी, आम्हाला धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण नको आहे। जो शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे तो सरकारनं क्लिअर करावा आणि आमचं हक्काचं आरक्षण या सरकारनं द्यावं अशी कळकळीची विनंती। अंत बघू नका। आमचे सन्माननीय नेते दीपक भाऊ बोराडे आज 14-15 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। तरी सरकारला नम्रपणे निवेदन आहे की धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षणाची प्रोव्हिजन करावी ही नम्र कळकळीची विनंती। दीपक भाऊ बोराडे गेली 15 दिवसापासून उपोषण करतायत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करतोय। त्याच दुर्लक्षाची भावना कुठेतरी धनगर समाज बांधवात आहे। त्याचीच भावना तीव्र झाल्याने ते आज रस्त्यावरती उतरत आहेत। जोवर ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका या बांधवांनी घेतली आहे। सागर जाधवसह बालाजी निरुपम, लोकमत, धाराशिव। तर जालना ते परभणी हायवेवरती सुद्धा धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे अमरण उपोषण करतायत आणि आंदोलनाची दखल सरकारने घेतली नसल्यामुळे हा रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। जालना ते परभणी हायवेवरती हा रास्ता रोको आंदोलन आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। जालन्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर जालना ते परभणी महामार्ग जो आहे तो या ठिकाणी धनगर बांधवांनी अडवलेला आहे आणि या ठिकाणी चक्काजाम आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी दीपक बोराडे हे मागच्या 16 दिवसापासून जालन्यामध्ये आमरण उपोषण करत आहे, मात्र अद्याप सरकारने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे आज
राज्यभरामध्ये धनगर समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येते। जालना ते परभणी महामार्गावरील वाटूर फाटा या ठिकाणी धनगर बांधवांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। महामार्ग या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येनं धनगर बांधव जे आहे ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं याची प्रमुख मागणी जी आहे ते या सगळ्या धनगर समाजाची आहे। त्यामुळे धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केला जातोय। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीनं सुरू राहील असा पवित्रा जो आहे तो या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। शिवसेना उभाटाने दसरा मेळाव्याचा आणखीन एक टीझर जारी केलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेचं दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर ठाकरेंकडून हा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय। टीझरमध्ये शिवतीर्थाचा उल्लेख असून शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची असा उल्लेख यावेळेला करण्यात आलेला आहे। सुरुवात नव्या दमाच्या ठिणगीची असाही उल्लेख टीझरमध्ये बघायला मिळतोय। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार अशी चर्चा होती आणि यानंतर टीझरमध्ये देखील उल्लेख करण्यात आलाय। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांचं देखील भाषण या टीझरमध्ये वापरण्यात आलंय। बघा, शुभेच्छा सगळ्यांना आहेत। शुभेच्छा दसऱ्याच्या आमच्या सगळ्यांना आहेत। ते आमचे विरोधक जे काही उभाटा सेना असलं तरी त्यांनाही दसऱ्याच्या शुभेच्छा आहेत। फक्त तुमच्याकडे विचारच राहिले नाही उभाटा सेनेला, आमचं म्हणणं आहे। ना तुमच्याकडे आचार आहे, ना तुमच्याकडे विचार आहे, आणि त्यांचा चुकीचा प्रचार आहे, आणि तुम्ही काँग्रेस समोर लाचार आहात, आणि त्यामुळे तुमच्याकडे विचारच नाही। जो काही बाळासाहेबांचा विचार आहे तो एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेकडे आहे। दरम्यान भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावरून खळबळजनक दावा केलेला आहे। 9 हा आकडा ठाकरे गटासाठी लाभदायक असल्यामुळे उभाटा गटाचे सर्व व्यवहार 9 या आकड्यावरती अवलंबून आहेत। निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज, टक्केवारी सर्वच 9 असावी याची काळजी ठाकरे गट घेतो आणि याच पार्श्वभूमीवरती उभाटाच्या दसऱ्या मेळाव्याचे नियोजन सुद्धा 63 कोटींच्या घरात आहे अशी माहिती उभाटातील नेत्याने दिल्याचा दावा केशव उपाध्ये यांनी केलाय। त्यांच्या दाव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। नाही, केशव उपाध्यायांनी जी भूमिका मांडली आहे ती अतिशय योग्य आहे, आणि सामान्य महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना जे काही आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याबद्दल सहानुभूती, संवेदना आणि काही सेवा कार्य करण्याची भूमिका आहे। आणि त्यामुळे उभाटा सेनेने जो काही टीजर, फ्रीजर आणि काय खर्च चालू आहे त्याऐवजी ते पैसे आणि ती ट्रेजरी शेतकऱ्यांना द्यावी, आणि एकनाथजींच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने मात्र यावर योग्यच विचार केलाय। बडेजावपणा नाही आणि शेतकऱ्यांना समोर ठेवून त्यांना मदतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे।